नमस्कार मित्रांनो, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 5 मे 2025 या रोजी 12वीचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता या निकालामध्ये जे काही विद्यार्थी या ठिकाणी नापास झालेले आहे यांना बोर्डाकडून पुन्हा एक संधी देण्यात येत असते, म्हणजे त्यांची रिपीटर एक्झाम या ठिकाणी होणार आहे, जेणेकरून त्यांचं शैक्षणिक वर्ष जे आहे पुढचं पूर्ण वाया जाणार नाही यासाठी रिपीटरची एक्झाम होत असते। आणि यासाठी पुन्हा त्यांना जो आहे या ठिकाणी एक्झाम फॉर्म भरण्याची संधी बोर्डाकडून देण्यात येत आहे। आता एक्झाम फॉर्ममध्ये तुम्हाला फक्त जो विषय बॅक राहिलेला आहे तोच विषय द्यायचा आहे। तर यासाठी ऑनलाईन डेटसुद्धा दिलेली आहे बोर्डाकडून, तुम्हाला कधीपासून कधीपर्यंत ते ऑनलाईन फॉर्म वगैरे भरायचे आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच घंटेच्या बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला 10वी-12वी बोर्ड संदर्भातली अपडेट वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून या ठिकाणी जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वीचे जे पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र आहे ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या तारखांबाबत हे प्रकटन या ठिकाणी आलेले आहे। हे 7 मे 2025चं परिपत्रक आहे। यामध्ये दिलेले आहे की जे विद्यार्थी या ठिकाणी 12वी फेल झालेले असेल, 1-2 विषय त्यांचं राहिलेले असेल किंवा फॉर्म नंबर 17 भरून या ठिकाणी बसलेले होते ते सुद्धा फेल झाले तर त्यांना पुन्हा या ठिकाणी एक्झाम फॉर्म भरू शकता। ज्यांचं 1-2 विषय राहिलेले आहे, जे काही जुने विद्यार्थी होते त्यांना सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम फॉर्म या ठिकाणी भरता येणार आहे। परंतु यासाठी काही तारीख या ठिकाणी दिलेली आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता। नियमित शुल्कासोबत तुम्ही 7/5/2025 ते 17/5/2025 दरम्यान एक्झाम फॉर्म तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊन भरू शकता। ऑनलाईन कुठेही फॉर्म तुम्ही भरू शकत नाही, तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊनच तो फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे। त्यासोबतच जर तुम्ही लेट फीसमध्ये भरत असाल तर 18/5/2025 ते 22/5/2025 पर्यंत तुम्ही तो लेट शुल्क देऊन जो आहे एक्झाम फॉर्म भरू शकता। पुढचे जे डेट्स आहेत 23/5 वगैरे ते महाविद्यालयासाठी असते। तुम्हाला फक्त 22/5/2025 पर्यंत लेट फीसमध्ये भरायचे असेल तोपर्यंत तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकता तुमच्या महाविद्यालयामध्ये जाऊन, जेणेकरून तुमचं जून-जुलैमध्ये परीक्षा होईल, त्यानंतर लगेच तुमचा रिझल्ट लागेल आणि सप्टेंबरमध्येच तुम्ही पुढे प्रवेश घेऊ शकता कोणत्याही महाविद्यालयामध्ये। तर महाविद्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक एक्झाम फॉर्म दिला जाईल। हा पूर्ण एक्झाम फॉर्म तुम्हाला फिल करून काही आधार कार्ड वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे फोटो वगैरे लावून द्यायचे आहेत आणि तुमचा एक्झाम फॉर्म सबमिट होईल। हा फॉर्म तुम्हाला महाविद्यालयामध्ये भेटेल किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून पूर्ण फॉर्म कसा फिलअप करायचा याच्यावरती आपल्या चॅनलवरती एक छान असा व्हिडिओ आहे, पॉईंट टू पॉईंट त्यामध्ये दिलेला आहे, कुठं काय भरायचं आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता। चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो सुद्धा मी देऊन टाकेल। सो आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून डाऊट शंका काही असेल तर नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण अशाच अपडेटसोबत नवीन व्हिडिओने। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।